नमस्कार मित्रांनो, आज आपण सकाळच्या घाईमध्ये लवकरात लवकर होऊन तयार होणारा नाश्ता करणार आहोत. तर आज आपण नाश्त्यामध्ये करणार आहोत आलू सँडविच आणि सोबतच सँडविच चटणीसुद्धा करून तयार करणार आहोत, अगदी चटपटी. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल ॲड करायचे आहे 1 चम्मच. तेल इथे आपल्याला कमी यूज करायचे आहे, जेणेकरून सँडविच तेलकट व्हायला नको. तेलामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं, 3 ते 4 कट करून घेतलेल्या मिरच्या, कढीपत्ता हे सर्व ॲड करून मिनिटभरांसाठी परतून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. अर्धा चम्मच मीठ, लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच धनिया पावडर हे सर्व मसाले ॲड करून एकजीव करून घ्यायचा आहे. थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचा आहे. नंतर आलू उकळून घेतलेला मॅश करून घेतला होता ते यामध्ये ॲड करायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे. यालासुद्धा 1 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. भाजी मिनिटभर परतून झाली आहे. आता यामध्ये कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे, ते एकजीव करून घ्यायची आहे आणि गार होण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत. तर आता सँडविच चटणी करून घेऊया. सँडविच चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये फुटाणे घेतले आहे. माझ्याकडे दालिया नव्हता म्हणून मी फुटाणे घेतले. तुमच्याकडे असेल तर तुम्ही दालियाच घ्या. नंतर फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे. नंतर 4 मिरच्या, अद्रक, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस हे सर्व ॲड करायचे आहे. यामध्ये पुदिना पण ॲड करायचा आहे, मी विसरले होते. तर थोडे पाणी ॲड करून मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे. तर इथे सँडविच चटणी रेडी झालेली आहे. आता दुसरी पण चटणी तयार करून घ्यायची आहेत. तर दुसरी लाल चटणी करण्यासाठी आपण इथे टमॅटो सॉस घेतलेला आहे. त्यामध्ये रेड चिली सॉस 1 चम्मच ॲड करायचे आहे आणि एकजीव करून घ्यायचे आहे. आपली रेड चटणी पण तयार झाली आहेत. तर इथे 2 सँडविच ब्रेड घेतले आहे. यावरती आता आपण जे चटणी रेडी केल्या होत्या ते चटण्या यावरती लावायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण एका ब्रेडला हिरवी चटणी म्हणजेच सँडविच चटणी पूर्णपणे लावून घेऊया. नंतर अशाच प्रकारे दुसऱ्या पण ब्रेडवरती आपण दुसरी चटणी जे लाल आपण तयार केली होती ते चटणी लावून घ्यायची आहे. पूर्णपणे पूर्ण ब्रेडवरती लावून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण चटण्या लावल्या त्याच पद्धतीने ही भाजी पण लावून घ्यायची आहे. गार होण्यासाठी आपण भाजी साईडला ठेवली होती तर ती गार झालेली आहे. या ब्रेडवरती पूर्ण ब्रेडला ही भाजी लावून घेऊया. तर हे लावून घेतल्यानंतर आता जे दुसरी ब्रेड आहे ते यावरती ठेवायची आहे. हे रेडी झालेलं आहे. आता याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे तव्यावरती बटर लावून. तव्यावरती हे सँडविच ठेवायच्या आधी एक साईड आपल्याला बटर लावून घ्यायचे आहेत. तर तवा गॅसवरती ठेवला आहे. तव्यावरती मस्त असे बटर लावून घेऊया आणि तव्यावरती ब्रेड ठेवायचे आहे. ज्या साईडला आपण बटर लावून घेतले होते ते साईड वरती ठेवायची आहे आणि ब्रेड तव्यावरती ठेवून द्यायची आहे. एक साईडला क्रिस्पी होतपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे एक साईड झाले आहे. दुसऱ्या साईडला पण आपण मस्त असे हे भाजून घेऊया. मस्त क्रिस्पी झालेले आहे. याचा तुम्हाला आवाज मी ऐकवते. तर आवाज ऐकलाच असेल. मस्त असे क्रिस्पी होऊन तयार झालेले आहे आणि दुसऱ्या साईडला पण हे मस्त क्रिस्पी झालेले आहे. हे काढून घेऊया आणि कट करून घ्यायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे. तर गरमागरम क्रिस्पी असं हे सँडविच होऊन रेडी झालेलं आहे. नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. अप्रतिम होऊन तयार होते आणि कसे वाटले नक्की कमेंट करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.